नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण इयत्ता 7वी विषय बघत आहोत भूगोल. तर यामधला 10वा धडा आहे मानवी वस्ती. या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तसेच याच्या आधीची सुद्धा जे धडे आहेत या धड्यांचे सुद्धा स्वाध्याय हे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर चला सुरुवात करूयात. आपला प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिलं, मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा. तर उत्तर बघा, विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात. आणि दुसरं, वितरणानुसार मानवी वस्त्यांचे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात. प्रश्न दुसरा, केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा. तर हे फरक आहेत महत्वाचे. तर इथं मी इम्पॉर्टंट लिहिते फॉर 2 मार्क्स. ओके, फरक बघा, केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती. पहिला फरक, या वस्तीतील घरे एकमेकांच्या जवळ असतात. विखुरलेली वस्ती, या वस्तीतील घरे एकमेकांपासून दूर असतात. दुसरा आहे, केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सुखसुविधा उपलब्ध असतात. तर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसतात. तिसरा आहे, केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते आणि विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. तिसरा प्रश्न, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. तर बघा उत्तर, मानवी वस्तीच्या स्थानावर हवामान, जमीन, मृदा, भूरचना, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा यांसारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. दुसरा मुद्दा, पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. उदाहरणार्थ, राजस्थानच्या वाळवंटात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याची दिसते. म्हणजे जिथे पाणी आहे, पाण्याची उपलब्धता आहे, सुपीक जमीन आहे, सुसह्य होणारं हवामान आहे, इथेच लोक राहायला जाणार. चौथं, मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा. आणि याचे उत्तर मध्ये पहिला पॉइंट, पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या. दुसरा मुद्दा, वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले. त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. म्हणजे त्या व्यवसायानुसार त्या लोकांनी आपले वेगवेगळे समूहाने ते राहू लागले आणि त्यानुसार स्वतंत्र वस्त्या निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी, त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. वन प्रदेशातील लोकांचे व्यवसाय वन उत्पादनावरती अवलंबून असतात. येथे राहणाऱ्या आदिवासींची वस्ती म्हणजे आदिवासी पाडा. चौथा, सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो.
शेतकरी कुटुंब आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपल्या शेतामध्ये घरं बांधून राहतात आणि अशा रीतीने वस्तीचा आरंभ झाला असेल. आता 5वा प्रश्न, वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा. चला उत्तर बघा, वाडी आणि ग्रामीण वस्ती. तर वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते, म्हणजे लोकसंख्या खूप कमी असते. तर लोकसंख्या वाडीच्या तुलनेने ग्रामीण वस्तीमध्ये अधिक असते. दुसरा आहे, वाडीमध्ये सर्वसाधारण एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. ग्रामीण वस्तीमध्ये मात्र विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. आता इथे बघा, तिसरं म्हणजे शेतकऱ्याची वाडी किंवा कोळीवाडा. ठीक आहे. तर ग्रामीण वस्तीमध्ये मात्र शेतकरी राहतो, कोळी राहतो, कुंभार राहतो, व्यापारी, दुकानदार हे सर्वच मानव जे जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात ते ग्रामीण वस्तीमध्ये राहतात. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. आणि यामध्ये पहिला, शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशाची बचत होते. तर शेतात राहिलेले आहेत त्यामुळे त्याची वस्ती कोणती असणार, विखुरलेली वस्ती आहे. दुसरं, वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. तर कोणत्या वस्तीत, केंद्रित वस्तीमध्ये. तिसरा, रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात. तर ही कोणती आहे, रेखाकृती वस्ती. त्यानंतर ही वस्ती समुद्र किनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते, याला रेषाकृती वस्ती म्हणतात. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकापासून लांब असतात, त्याला विखुरलेली वस्ती म्हणतात. ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते. कोणती, केंद्रित वस्ती, जिथे संरक्षण चांगले असते. घरे दूर दूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. विखुरलेली वस्ती. घरे एकमेकास लागून असतात. केंद्रित वस्तीमध्ये सर्व घरे एकमेकास लागून असतात आणि तिथे लोकसंख्या जास्त असते. पुढचा प्रश्न तिसरा, आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा. तर त्यांनी हा आराखडा दिला आहे. तर बघा, इथे जे निळ्या कलरच्या 2 लाईन आहेत ती म्हणजे नदी दाखवलेली आहे. त्यानंतर पिंक कलर जो दिसतो आपला, गुलाबी रेष, तो म्हणजे मुख्य रस्ता. डॉट डॉट दाखवलेला आहे ते म्हणजे रेल्वेचा रस्ता आहे. पिवळ्या कलरचा आहे ती समोच्च रेषा आणि डार्क पॉइंट जो ब्लॅक पॉइंट दिला आहे ते आहे वस्ती. तर इथे ए, बी आणि सी वस्ती दिलेली आहे. इथे आता प्रश्न विचारलेला आहे अ. ए वस्तीमध्ये 5 ते 6 घरे असून गावात इतर सुविधा नाहीत. तर ही वस्ती कोणती असणार आहे, विखुरलेली वस्ती आहे. पुढे प्रश्न आ, बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृहे आहेत. तर म्हणजेच ही कोणती वस्ती असणार आहे, केंद्रित वस्ती किंवा नागरी वस्ती, शहरी वस्ती आपण त्याला म्हणतो. ई प्रश्न, सी वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने, छोटे उद्योगधंदे आहेत. तर त्यालाच रेषाकृती वस्ती किंवा ग्रामीण वस्ती म्हटलं जातं. डी बघा, ई प्रश्न, त्याच्यामध्ये डी वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे, तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत. तर तेथे आहे केंद्रित वस्ती. आणि आता पुढे विचारलेलं आहे, सी ही रेखाकृती वस्ती आहे, तिथे विकसित होण्याची 2 कारणे सांगा. तर सी रेखाकृती वस्ती तिथे विकसित झाली कारण सी हे ठिकाण प्रदेशाच्या पायथ्याशी कमी उंचीवर आहे आणि सी या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे. तर इथं जाऊन आपण ते बघूया. ठीक आहे, तर याचबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.